खरं तर मित्रांनो हा जो पत्रलेखनाचा व्हिडिओ आहे तो मी बनवणार नव्हतो, परंतु मला एका स्टुडंटचा व्हॉट्सअपला मेसेज आला, तो मेसेज तुम्हाला मी दाखवतो आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर त्याचा तुम्ही मेसेज पाहू शकता। त्याचा मेसेज काय आहे, नमस्कार यशस्वी सर, मी म्हटलं बोला। त्याने एक पत्रलेखनाचा फोटो पाठवलाय, त्याच्या खाली लिहिलंय मी जर असे पत्रलेखन केले तर ती मला हो बोलेल का। त्याचं आपण पत्र वाचूया। प्रिय श्रद्धा, श्रद्धा मला तू खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुला समोरून प्रपोज करण्याची माझी हिंमत नव्हती म्हणून मी तुला पत्र पाठवत आहे, तुझ्या उत्तराची मी वाट पाहतोय। तुझाच राहुल संतोष मोरे, राहणार दुबई फाटा पुणे, 3री गल्ली, घर क्रमांक 2, संपर्क। मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी जर अशा प्रकारे पत्रलेखन केलं तर मला माहिती नाही ती हो बोलेल का, परंतु तिचा भाऊ किंवा बाप त्याला 100% मारणार हे फिक्स आहे, कारण त्यांनी खाली ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। मित्रांनो पत्रलेखनाला एक फॉर्मॅट आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला लव्ह लेटर कशा प्रकारे लिहायचं ते शिकवणार नाहीये। येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये कशा प्रकारे पत्रलेखन करायचे आणि कशा प्रकारे आउट ऑफ मार्क्स स्कोर करायचे हे तुम्हाला मी या डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो चला मग थोडासा वेळ झाला तर मला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मुलांपर्यंत आपण क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन हा जो मित्रांनो आहे तो मित्रांनो लास्ट इयरच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन आहे। तुम्हाला मित्रांनो मी क्वेश्चन दाखवतो। अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा आहे। स्पर्धेचा दिनांक दिलेला आहे, स्थळ दिलेला आहे, संपर्क दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला 2 पत्रलेखन करायचे, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक। मित्रांनो अशा प्रकारचे 2 पत्रलेखन मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात। तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो तुम्हाला औपचारिक पत्रलेखन अटेम्प्ट करायचे आहे। आता मित्रांनो सांगतो तुम्हाला जास्त करून विनंती आणि मागणी हे 2 पत्र विचारले जातात। पहिल्यांदा आपण मित्रांनो एक विनंती पत्र पाहूया। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा, यश आणि इरा गुप्ते अशा प्रकारचं पत्र लिहायचं आहे। आता कशा प्रकारे पत्रलेखन करायचं तुम्हाला मी सांगतो। तर म्हणून तुम्हाला मी सांगतो पत्रलेखनासाठी मित्रांनो आपल्याला एक्झाम मध्ये एका पानामध्येच लिहायचं आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या सुरुवात कशा प्रकारे करायची। सुरुवातीला तुम्हाला दिनांक लिहायचा आहे, जो मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर दिनांक दिलेला असेल तर त्याच्या अगोदरचा 1 ते 2 दिवसाचा अगोदरचा दिनांक लिहायचा आहे। दिनांक कशा प्रकारे लिहायचा आहे, दिनांक लिहायचा आहे, त्याच्यापुढे तुम्हाला अक्षरामध्ये अंकामध्ये तुम्हाला तारीख लिहायची, त्याच्यानंतर महिना जो आहे तो मित्रांनो तुम्हाला शब्दामध्ये लिहायचा आणि वर्ष मित्रांनो तुम्हाला हाय असं मित्रांनो अंकामध्ये लिहायचं। म्हणजे तुम्ही पाहू शकता दिनांक 24 फेब्रुवारी 2026। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लाईन सोडायची आणि त्याच्या खाली प्रति तुम्हाला कोणाला पत्र पाठवायचं। आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, ग्रंथपालाला मित्रांनो पत्र पाठवायचे। तर मित्रांनो ग्रंथपालाचा जो मित्रांनो पत्ता आहे तो येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माननीय ग्रंथपाल, आता मित्रांनो माननीयच्या पुढे जो मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन मध्ये कोणाला पत्ता पाठवायचा आहे त्याचं नाव दिलंय ते नाव लिहायचं। म्हणजे माननीय ग्रंथपाल झाला तर ग्रंथपाल कुठला आहे तो मित्रांनो अक्षरधारा वाचनालयाचा मित्रांनो ग्रंथपाल आहे। तर मित्रांनो तुम्हाला अक्षरधारा वाचनालय लिहायचं आहे, त्यानंतर त्याचा खाली पत्ता लिहायचा आहे चिपळूण, त्यानंतर पिन कोड आणि त्याच्या खाली मित्रांनो जर तुम्हाला ईमेल दिला असेल तर तुम्हाला ईमेल लिहायचा आहे। तुम्ही क्वेश्चन मध्ये पाहू शकता आपल्याला ईमेल दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ईमेल लिहायचा आहे। त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईन सोडायची आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला विषय लिहायचा आहे। तर विषय कशा प्रकारे लिहायचा आहे, विषय लिहिताना काय करायचं मित्रांनो, कधी पण मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन मध्ये विषय दिलेला असतो। मित्रांनो काय आहे, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करण्याबाबत शेवटी मित्रांनो करण्याबाबत शब्द लावा आणि मित्रांनो जो क्वेश्चन मध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे तो आहे असं जरी लिहिला तरी मित्रांनो तुमचा विषय होऊन जातो। एका लाईन मध्ये विषय लिहायचा आहे, जास्त मोठा लिहायचा नाही, याची काळजी घ्यायची आणि मित्रांनो विषय लिहायला विसरायचं नाहीये। औपचारिक पत्रातील सर्वात महत्त्वाचा मित्रांनो हा मुद्दा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईन सोडायची आणि मित्रांनो तो तुमचं पत्र लिहायला सुरू होतं। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, महोदय लिहायचं आणि मित्रांनो कॉमा द्यायचं आहे। महोदय आणि कॉमा दिला त्याच्या खाली यायचं आणि मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 पॅराग्राफ मध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं पत्रलेखन संपवायचं आहे। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सुरुवात पहा मी कशी केलेली आहे। वरील विषयास अनुसरून नम्र विनंती करतो की आपल्या अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेत मला सहभागी होण्याची इच्छा आहे, इच्छा वगैरे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो 2 ते 3 मित्रांनो पॅराग्राफ मध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचं पत्र संपवायचं आहे। आणि मित्रांनो लक्षात घ्या ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जास्त फापड पसारा करायचा नसतो। हे औपचारिक पत्रलेखन आहे, ऑफिशियल पत्रलेखन आहे। यामध्ये तुम्हाला काय करताय, काय बोलताय, काय खाताय अशा प्रकारचे कॅज्युअल गोष्टी तुम्हाला बोलायच्या नाहीये। तुम्हाला फक्त जे प्रोफेशनल असतील त्याच गोष्टी बोलायच्या आहेत। 3 तुम्ही पाहू शकता, मी यश गुप्ते सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी असून मला वक्तृत्वाची विशेष आवड आहे। अशा प्रकारच्या स्पर्धांमधून माझा आत्मविश्वास वाढेल, तसेच व्यक्तिमत्व विकासास मदत होईल, म्हणून या स्पर्धेत सहभागी होण्याची मला संधी द्यावी ही नम्र विनंती। स्पर्धेचे सर्व नियम व मी अटी पाळीन अशी हमी देतो आणि माझा सहभाग स्वीकारण्यात यावा ही विनंती। अशा प्रकारे तुम्हाला पत्राचा शेवट करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक लाईन सोडून आपला विश्वासू अशा प्रकारे लिहून कॉमा द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला पत्रामध्ये जे नाव दिलेलं आहे ते नाव लिहायचं आणि मित्रांनो त्याच्या खाली त्याचा मित्रांनो ॲड्रेस द्यायचा आहे। जर ॲड्रेस दिला नसेल तर तुम्ही मनाने लिहू शकता। लास्टला फक्त मित्रांनो तुम्हाला ईमेल आयडी लिहायला विसरायचं नाही। आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो पॅराग्राफ पाडताना मित्रांनो असे मधून पॅराग्राफ सोडायचे नाहीये। तुम्हाला मित्रांनो सुरुवातीपासून एक लाईन अख्खी सोडायची, पॅराग्राफ झाल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पत्रलेखन अटेम्प्ट करायचं आहे। हे होतं मित्रांनो आपलं विनंती पत्र। आता आपण पाहिजे आपलं मागणी पत्र। मुलांना आता आपण मागणी पत्र पाहूया। त्याचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला मित्रांनो एक ॲडव्हर्टाइज दिलेला आहे, आनंद पुस्तकालय, त्याच्याकडे त्यांचा पत्ता आहे, त्यानंतर त्यांची जाहिरात आहे, त्यांनी थोडेसे ऑफर लावलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र किंवा तुम्हाला शालेय भंडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र
अशा प्रकारे. आता मित्रांनो लक्षात घ्या, हे जे मित्रांनो दोन्ही क्वेश्चन आहेत ते मित्रांनो औपचारिक पत्राचे क्वेश्चन आहेत. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आपण दुसरा करणार आहे. शालेय भंडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्यासाठी विनंती करणारे पत्र, हे जे मागणी पत्र आहे ते कशा प्रकारे लिहायचं ते आता आपण पाहूया. सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला दिनांक लिहायचा आहे. दिनांक असणार 1 फेब्रुवारी 2021 दिनांक लिहिलेला आहे. दिनांकची मित्रांनो कशा प्रकारे फॉर्मॅट आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो एक लाईन सोडायची आहे. एक लाईन सोडून तुम्हाला प्रति लिहायचं आहे, कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माननीय व्यवस्थापक. आता मित्रांनो तो व्यवस्थापक का लिहिलेला आहे, एक वाचनालय आहे. वाचनालय कोण चालवतं, एक व्यवस्थापक चालवतो. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो माननीय व्यवस्थापक लिहायचं आहे. हे जर मित्रांनो शाळा असेल तर माननीय मुख्याध्यापक, किंवा मित्रांनो एखादं ग्रंथालय असेल तर मित्रांनो माननीय ग्रंथपाल, किंवा मित्रांनो इथे एखादी संस्था असेल मित्रांनो माननीय संचालक. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे शब्द वापरायचे असतात. मित्रांनो हे शब्द कोणते कशा प्रकारे वापरायचे तुम्हाला मी वरती दाखवत आहे. तुम्ही बघू शकता हे शब्द अशा प्रकारे वापरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पत्र कोणाला पाठवायचं आहे, ज्याचा पत्ता लिहायचा आहे. आता आपण कोणाला पाठवतोय, आनंद पुस्तकालय मित्रांनो आपण पत्र पाठवतोय. तर आनंद पुस्तकालयाचा जो आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे असा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक लाईन सोडायची. त्यानंतर विषय लिहायचा आहे. विषय काय मित्रांनो आपला शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागवण्याबाबत. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे. विषय एका लाईनमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आणि महोदय लिहायचे आणि कॉमा द्यायचा आहे. महोदय लिहून तुम्ही पाहू शकता हे जे पत्र आहे ते मित्रांनो 2 पॅराग्राफमध्ये संपवलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली एक टेबल काढायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो मागणी पत्र लिहिले असाल, तुम्हाला पुस्तकं मागवायची आहेत. आता मित्रांनो पुस्तकांबद्दल येतं ते पुस्तक मागवायचे, किंवा तुम्ही मित्रांनो झाडे मागवताय, मित्रांनो तुम्हाला त्याचं एक टेबल बनवायचं आहे. मित्रांनो टेबल बनवून मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला तुमचं ते आता पुस्तक असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाचे मित्रांनो लेखक, किंवा मित्रांनो तुम्हाला झाडं मागवताय तर मित्रांनो तुम्ही त्या झाडाचं नाव आणि त्याचे किती नग पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो टेबल बनवायचं आहे. आणि मित्रांनो 2 पॅराग्राफमध्ये तुमचं पत्र संपलं पाहिजे. तुम्ही मित्रांनो रीड करू शकता, खूप इझी फॉर्मॅटमध्ये आहे. 2 गोष्टी 2 पॅराग्राफमध्ये संपवायचं आहे. फापट पसरा करत बसणे. आणि त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडून मित्रांनो तुम्हाला आपला विश्वास लिहायचा आहे, कॉमा द्यायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही कोण आहात, तुम्ही मित्रांनो ग्रंथपाल आहात, माध्यमिक विद्यालय. मित्रांनो तुम्ही तुमचा जो पत्ता आहे, जो काही पत्ता असेल तो मित्रांनो तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला मागणी आणि विनंती अशा प्रकारचे पत्रलेखन करायचे आहेत. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो अनौपचारिक पत्राकडे जायचं नाही. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, अनौपचारिक पत्रलेखनामध्ये जास्त मार्क्स मिळत नाहीत, औपचारिक पत्रलेखनामध्ये जास्त मार्क्स मिळतात, कारण मित्रांनो त्याला फॉर्मॅट आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.